गुड मॉर्निंग गाईज. आज आपण चाललो आहोत मिनी वृंदावनला, पालघर साईडला आहे आणि सकाळचे 8 वाजले आहेत. सो म्हटलं जाऊया आज मिनी वृंदावन. स्पेशल असं काही नाही, जसं फिरायला चाललो आहे आणि रस्त्यात जाताना काय मजा मस्ती होणार आहे वगैरे वगैरे सगळं कळेलच तुम्हाला. सो स्टे ट्यून. सो ऑलमोस्ट सगळी पब्लिक आली आहे आपण आणि अर्धी पब्लिक खाली येते आपल्यासोबत. ही आपली गाडी आणि ही ती रिक्षा आहे ज्याच्यातून आपण आता जाणार आहोत मिनी वृंदावन. अर्धी पब्लिक येते चालत चालत आणि आम्ही सगळे रेडी आहोत फिरायसाठी. आम्ही सगळे आता निघालो आहोत. ही प्रेरणाताई आणि मुसलमान असं वाटतं तुम्ही फिरायला जातात, लाईफची कामं करायला. तुला काय बोलायचं आहे? ती पब्लिक बघ 2 जण इकडनं होतात आणि सो आम्ही आता हाफ रस्ता पोचलोय. आता ॲक्च्युअलमध्ये हाफ रस्ता पोचलोय. हिरवगार सगळं वातावरण बाहेर बघत नाही बघा. कपडे बघू काय होतंय अजून पोस्टायचे. बघा आपली पब्लिक दिसते आणि खूप पाऊस सुरू झालाय. सॉरी, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला. आणि ही बघा आणि बाकीची पब्लिक इकडे. भरपूर पाऊस भरलाय त्यामुळे आम्ही जरा चेंज करतोय. मी चाललो आहे रिक्षावर, गाडीवर आणि आज चाललं आहे रिक्षावर कदाचित. चला आता पुढचं पुढे बघू. लेट्स गो. हे बघा आपली सगळी पब्लिक इथे. हे मुसलमान कोणी मला माहिती नाही, आपण बघू नंतर होते. मला पूर्ण वातावरण दाखवतं एक मिनिट. पूर्ण ढग भरले आहेत आणि खूप पाऊस आहे. खूप ॲक्च्युली सुकं वातावरण आहे आज फिरण्यासाठी. आणि हे बघा सगळी ट्रक लागलेत. हायवेला आलो आपण. हे बघा ही आपली रिक्षाने. हा भाई आपला पेट्रोल पंपवरून आम्ही निघालोय आणि आमचं वाटणं चेंज झालं आहे. गुरव इथे गुरव. सो गुरव इथे बसलं कारण त्याची तब्येत खराब होऊ नये पावसामुळे, त्यामुळे त्याला गाडी बसलं. आणि हे बघ ही आमची पार्टनर. घाबरणार आहे, किती रडणार आहे मी. तर चला आता तुझा प्रवास पुढे कळेलच. सगळे परत आलेत. गाडी स्पीड झेपली नाही बघा. एक मुसलमान परत आले. घाबरून ती परत आली डायरेक्ट स्पॉटला. तर आम्ही परत रिक्षामध्ये पेट्रोल भरायला थांबलोय. पेट्रोल कधी देईल माहिती नाही. हे बघा आणि ताईवर बादलीवर पाणी उडाले. मला लय हसायला येत होतं आणि तो दादा चालवणारा पण खूप खूप वेड्यासारखा हसत होता. त्याचं लक्ष नव्हतं. ही बघा इथेच एवढी भिजली का टाकतं पूर्ण माग पूर्ण भरली आहे, भिजली आहे. हे बघा गुरुद्वार. चला भेटू नेक्स्ट क्लिपला लवकरच. सॉरी हे वातावरण सांगता येत नाही. मध्ये ऊन येते, मध्ये पाऊस येते. बरं ठीक आहे, भेटू डायरेक्ट आपल्या त्या स्पॉटवर. आता मध्ये मध्ये ट्विस्ट येतच राहील ब्लॉगला. भेटू. लटकत होता त्याला आणि फांदीच पडली तुटून. इथे तिथं तो CNG भरेपर्यंत. हे बघा इथे काय चाललं लोकांचं. हे बघा ॲक्च्युली हिला लटकायचं होतं आईला म्हणून आले आणि त्या लोकांचा भलतंच सुरू आहे. ॲक्च्युली कुठला अँगल लटकायचं, किती नाजूक आहे बघा ह्याच्या फांद्या. आणि ह्या लोकांना लटकायचं याला. हे बघा हाच ह्याने त्याच्या या लोकांच्या डोक्यात खूळ भरलं की लटका मग हाच यालाच ही अशी मजा मस्ती चालूच असेल. आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. यांची फालतूगिरी चालूच आहे. हे बघा विंडो अजून हिला चढायचं का चढायचं तिला. गुरव आणि मी हे सांगायला आलो इकडे. आम्ही हे सांगायला आलो की बाकीची पब्लिक नाही आली कारण जश आहे जो येणार होता काही कारणाने आणता नाही आलं त्याला. आम्हाला UV काय येणार नाही आणि बाकीचे सगळी जेवढी लहान मुलं आहेत पब्लिक आहे आपली ती मेंबर्स काय आले नाही. शाळा कॉलेज सगळं चालूच आहेत. आजूली सुट्टी घेतली कारण आजूनी असं सांगितलं की ती तब्येत खराब आहे. आणि बाकीचे सगळे मुले ठीक आहे नेक्स्ट ब्लॉगला असतील आणि दहंडीचा वगैरे ब्लॉग येतच राहील. तुम्ही फक्त वाट बघा. तुमच्यासाठी स्पेशल पेट्रोल भरून द्या. पेट्रोल नाही आपण CNG भरतो. तो CNG वगैरे भरलं की आम्ही निघू आणि मग डायरेक्ट आपल्या स्पॉटवर आपला ब्लॉग स्टार्ट होईल. सो भेटू तिकडे. बाय बाय. सो आता आम्ही नाश्त्याला थांबले कारण अर्धा तास आहे अजून वृंदावनला पोचायला.
नुसतं गप्पाच मागतात अख्खा याच्यामध्ये. हा आहे गाईज 2 वेळा 104च्या स्पीडला गेलेले आहेत कोण? आम्ही लोक 2 वेळा 104च्या स्पीडला. आणि सगळंच काय श्वास घ्यायला जागा नाही आता होत. नाश्ता करून घेऊ. लेट्स गो. काय नाश्ता करू बघू आपण. आता मी आलो नाश्ता करायला. ठेवायचं ते आणि बाकीचे येतात अजून. भेटू. ऑर्डर केलं आहे आणि हा एक पट्टी समोसा जो खाऊन झाला आमचा पावाला. शी काहीतरी बोलतो समोसा एक मिसळ खाऊ आणि आमचा प्रवास सुरू करणार. लेट्स गो. गाईज आम्ही आता आपल्या स्पॉटवर पोहोचलो आहे. ही बघा मॅडम सगळे रेडी आहेत आणि आमची अर्धी पब्लिक पुढे गेली आहे. येते चालत चालत. आपण अजून पुढे जाऊ. काय माहिती तिकडे कॅमेरा अलाउड आहे की नाही, बट पुढे कंटिन्यू होईल ब्लॉग. भेटू पुढे. तर मित्रांनो आवाज आहे ना, वृंदावनच्या बाहेरच उभे आहोत आणि पावसामुळे आम्ही अडकलो. असं चला. मित्रांनो आपण पोहोचलो आहोत मिनी वृंदावनला. ॲक्च्युली ना आमची ट्रेन खूप दळिद्री आहे. हां हे बघा एक गाडी आहे ती आय थिंक इथे 4,500 आहे ज्या गाडीचे राईड करायसाठी. तर आमची टायमिंग खूप बेकार आहे. आम्ही बरोबर 11:15ला पोहोचतो आणि 12:30ला हे मंदिर बंद होणार आहे. तर त्या म्हटलं आणि इतक्या पावसात आम्ही म्हटलं चला दर्शन घेऊ. पूर्ण रोपं काढली आणि आम्ही चाललो आता दर्शनाला. मित्रांनो आम्ही दिसत नसू 12 वाजता दर्शन होणार आहे. तर तोपर्यंत तरी मंदिर बंद ते झाकलेलं असेल. पडदा मी दाखवतो. प्रसाद खाल्ला आम्ही आणि आता भेटू पुढे क्लिपमध्ये. ठीक आहे. तसं ओपन करतात. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Krishna Krishna, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Krishna, Hare सो दर्शन झालं आणि आम्ही सगळे निघालो. हां काय नाही अरे इथे आलो डायरेक्ट मोदीचं चालू होतं. झालं व्यवस्थित छान पद्धतीने. हे बघा आम्ही तिकीट आणि आणि ही बघा आरती पब्लिक. आता आपण चाललो आहे पुढच्या मंदिरात. गाड्या बघा किती छान छान आहेत एक नंबरी. ते सगळ्या ग्रीन शटल आहे. तिकडे एक मंदिर आहे जिकडे आता आम्ही चाललो दर्शनाला. खूप काही फरक झाला आणि ॲक्च्युली इथे बघा एक माळ आहे. बघा ही माळ आहे जी 20 रुपयात देतात. ते ओरिजिनल आहे वृंदावनवरून आणलेली माळ आहे. तर तुम्हाला हवी असेल तर इथे विकत घ्या. खूप छान वातावरण आहे इकडे. बाकी आपण पुढचं पुढे भेटू. ॲक्च्युली जन्माष्टमीची तयारी सुरू आहे. लवकरच जन्माष्टमी येणार आहे. इकडनं वर जायला आहे करायची त्या मंदिराकडे. इथे चपला काढायच्या आहे. इथे चपला काढूया आपण आता. इथे चपला काढूया आणि पुढचं पुढे. लेट्स गो. नाव काय त्याचं? राधा मदन मोहन टेम्पल. आता आपण राधा राणीच्या टेम्पलमध्ये. लेट्स गो. मदन आता आम्ही सगळे चाललो आहे पुढे. वृंदावन अजून किती खूप काय काय फिरण्यासारखं आहे. ॲक्च्युली काळोख दिसत असेल, डल झाला चेहरा. आणि प्लस इथे उजेड नाही आहे, काळोख आहे थोडाफार, कारण ती सजावट केली आहे. हे बघा 50% दिसत असेल वर. आता आपण चाललो आहोत. चप्पल घालू आणि जाऊ वृंदावनचं दर्शन. एक्स बघा हे बघा पूर्ण आपला मंदिर की सुपब आणि हे पूर्ण असं झाकलं. त्यामुळे ते काळोख गेलो 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 इथे ॲक्च्युली आपलं गुळगुळीत आहे. बट ठीक आहे चलो. काळोखमध्ये दिसत नसेल बट हा एक कीर्तन मंडप सॉरी इकडे. आणि हा वृंदावन फॉरेस्ट आहे. हे इकडे हे बघा तरी वृंदावन फॉरेस्ट. आणि आता आपण इथे एंटर करूया. छोटीशी नदी नाही हा तलाव. पाणी तलाव पण होऊ शकतो. पाणीच जमलं तिकडे. अजून भरपूर आहे फिरण्यासारखं आहे बघा आतमध्ये. पाऊस भरपूर येतो आहे. ठीक आहे. काही बोर्ड्स पडलेत तिकडे. आज जायचं इकडनं रस्ता आहे. हे बघा गाड्या वगैरे पण आहेत.
खेळ खेळणं मना आहे, कृपया भक्तिमय तिकडे वातावरण मग काही सूचना दिल्या आहेत में सहयोग तर करें. आपण नंतर कृपया किसी भी मूर्ती लाएल. छोटे डायरोन त्या आय थिंक मूर्त्या होत्या आधी, आता दिसत नाहीत एक पण. काय माहिती नाही, आपण एक ॲक्च्युली पहिल्यांदा आलं. चला बघू जे होईल. हे बघ आहे बनवतात. अच्छा इथे अर्धं काम चालू आहे. ॲक्च्युली जन्माष्टमी जवळ आली त्यामुळे. आणि आपली पब्लिक पाठीमागे. मी चेहरा दाखवत नाही कारण खूप डल झाला चेहरा माझा. चला वृंदावन फॉरेस्ट इथे. यमुना नदी के कुछ हे बघ इथे काही डायरेक्शन्स आहेत. ती यमुना नदी होती. ती ओके त्या आपण जी नदी पाहिली ती यमुना होती नदी. चला ते इकडनं आहे. इकडनं की इकडनं चला परिक्रमा मार्ग आहे ना. नाही ती बस आली. हो हो इथे पण छोटे छोटे काही बसा का, बसा का. बघितलं ना. ये भाई यमुना कृपया अपने बच्चों का ख्याल रखें. कृपया अपने बच्चों का ख्याल रखें. देखते हैं अभी हम हो, लोग हो. यमुना नदी. इथे पण काही लोक असं निवांत बसतात. प्लीज तुम्ही शूज. श्री राधा श्याम सुंदर टेम्पल आहे बघा. ते बघा वातावरण सुपर्ब आहे. आतमध्ये नाही जाऊ शकत. आत नाही प्लीज रिमूव्ह युअर शूज. अच्छा शूज काढून जायला जागाच नाही. भरपूर आहे ते. हे बघा काय काय बघण्यासारखं आहे. आता जास्त आम्ही आज जात नाही. काय आपण तिकडे जाऊया का काय ते परिक्रमा. सगळीकडे एकच लिहिलंय. या सगळे हे महामंत्र आहे ज्याचा जप केला मृत्युंजय मंत्र आहे. महामृत्युंजय मंत्र वेगळा असो जप आधी. ए गोवर्धन होय, गोवर्धन पर्वत पण आहे. इथे काय कुठे? शपथ हा बघ. ओके गोवर्धन पर्वत आपण आता काय काय? याच्यावरती उचलणार आहोत. करंगळीवर. याच्यावरती अरे दिसत का नाही माझं बोट. हा याच्यावरती करंगळीवर उतर. ए गोवर्धन पर्वतला उचलायला चालले आम्ही लोक. हे बघा पूर्ण हा बघा गोवर्धन पर्वत. चढू पण शकतो त्याच्यावर. पाऊस ॲक्च्युली वाढलाय बट ठीक. पाऊस वाढला. तुमच्यासाठी काय फोन दिला तरी फोन काय आपला. प्राणी पण आहेत पण ॲक्च्युली असतात पावसाच्या कारणामुळे आले नसतील बाहेर. गोवर्धन हा बघा हे गोवर्धन आहे. गोवर्धन उठाना. हे बघा कृष्णा कृष्णा गोवर्धन लिफ्टिंग उठाणा. लिफ्टिंग गोवर्धन हिल ओके खूप काही आहे इथे फिरण्यासारखे. ॲक्च्युली बघा हे गोवर्धन आहे. बनवलेलं आहे. आतमध्ये पण छोटे छोटे मंदिर आहेत, केव्ज आहेत. खूप भारी आहे वातावरण. फिरण्यासारखंच आहे. गोवर्धन पर्वत. तुम्ही आपले ते ब्लॉग्स काय बघत आहे? असाल होप करतो. आणि अरे चढू पण हे शकतो बघा ते हे गोवर्धन. प्लीज रिमूव्ह युअर. नाही बंद आहे जाऊन शकत. ओके बंदच ॲक्च्युली. ते लिहिलेले शूज काढा म्हणून बट इथे बंदच आहे. सगळं इथं पण आहे. पण हे बाई कुंड आहे. कुंड कसलं गरम नाही आहे काय माहिती कसलं कुंड आहे. बट एवढं माहिती आहे मला हे राधाकुंड आणि कृष्णकुंड कुंड जिकडे त्यांनी त्यांच्या अरे हाताने इकडे बनवले. आपण बघू शकतात. आपण एव्हा बघू शकतात कुंड बघा. राधाकुंड कुंडामध्ये आणि पाय घालूया का? नाही 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 आलं पाय चप्पल घातली आहे आपण. चप्पल काढून जावा जावा. ही श्री चैतन्य बैठक आहे. आणि हे बघा फुल वातावरण. आता आपली पब्लिक चालली आहे आतमध्ये पाणी बघायला. अरे पॉइंट आहे तो. अरे पॉइंट आहे तो. ओके इथे मासे पण आहे तुम्हाला दिसत असतील तर बघा तो मासा आहे. अरे पॉइंट मध्ये पाय घातला. अजून उतरले. पॉइंट मध्ये पाय घातला. मच्छर आहे, मच्छर. मासे आहेत तसे ते दिसत नाहीत इतके. ते गढूळ झाले पाणी पावसामुळे. पण तुम्हाला दिसतंय पूर्ण हिरवगार वातावरण. आणि हे खरंच जागा आहे फिरण्यासारखी उत्तम आहे. एकदम सुपर्ब आहे. जन्माष्टमीला तिथे खूप जल्लोष असेल याची खात्री आहे मला. आणि जन्माष्टमीला आपण आलो असतो बट आपला माहिती आहे आपला वेगळा ब्लॉगचा प्लॅन आहे. आपल्या घरी पण पूजा असते. हे बघा बघा मासे बघा दिसत आहेत. खूप मोठा मासा आहे. मोठा मसा. आता आपण पुढे जाऊया. चला. चल लेट्स गो. हे बघा चैतन्य भक्त. आपण बघत होतो जिकडे हात उतरतो त्याचं नाव आहे श्यामकुंड. अरे याच्यामध्ये हे मास. डुबून डुबून कुठेतरी राक्षसाला मारलेलं आहे. हे बघा मासे आता क्लिअरली दिसतात. होय, होय. हे बघा याच्यामध्ये डुबून कृष्णाने एका राक्षसाला मारलेलं असं इथे लिहिलंय. ओके गाईड करायला आहेत. अरे ते बंद नव्हतं. जाऊया पुढे. चला. इथून चला इकडे आता पुढे जाऊ. ए, बघूया चला, आता. ए, इथे परिक्रमा. झालं. लकी हे बघा इतकं सुपर वातावरण आहे. काय प्लीज रिमूव्ह युअर शूज हिअर कृपया जुते बाहेर निकाल. अरे, हे बघा, बाई ते गुळवी परिक्रमा परिक्रमा. मार्ग. अच्छा तिकडे परिक्रमा करते आता नाही नंतर करू. आणि जे फिरायचं कसं ते पाहिजे होतं. कसं फिरायचं. हां ना परिक्रमा त्यालाच बोलतात. अरे नाही पण तसं कसं नाही का असं एक साईडने असं पूर्ण सामानला असं हां ॲक्च्युली भरपूरच आहे. बघा हरिदेव टेम्पल आहे हे हरिदेव मंदिर. टेम्पल. महादेव काय ते आणि तिथे सुद्धा काहीतरी लिहिलं दिसत चंडोर नाही. महादेव काय दिसत नाही. इट्स ओके. हे बघ काय आणि मानसी गंगा ही मानसी गंगा हिला बोलतात. काय त्याचा अर्थ काय नाही माहिती आम्हाला. मानसी गंगा लॉर्ड कृष्ण. इथे भरपूर स्टोरीज वगैरे पण आहेत. आणि स्कॅनर सुद्धा आहे. पाहिजे तुम्ही स्कॅनर किंवा त्याची लिंक खाली मेन्शन करतो. तुम्ही जाऊन बघा. आणि हे प्रसन्न जायचं का आता सध्या हां जाऊया तर तिकडे टाइम कमी आहे. 12:30 ते 2 आहे. हां शनिवार 2 हां हां इथे जेवणसुद्धा फ्री आहे. 12:30 ते 2 असं जेवण असतं फ्री असतं. तुम्ही प्रसादाला जाऊ शकता. जेवून घेऊन फिरायला आलं पाहिजे. जेवण परत एकदा येऊया आपण पुढचा परिक्रमा पूर्ण करायला. अर्धी करू पाहिजे तर. बघा पूर्ण हिरवंगार आहे. पावसामध्ये तर वातावरण बघायलाच नको इकडचं. सुपर्ब आहे. असं वाटतं की ॲक्च्युली एवढ्या लांब येऊन आमचं सफल झालं आहे. खूप छान झालं दर्शन. आणि प्लस जन्माष्टमीचे 50% आयडियाज मला मिळालेत. ते वृंदावन आणि लवकरच जन्माष्टमीची तयारी सुरू करू. त्याचा व्लॉग येईल.
तो बघा, हे बघा, या गाड्या, अशा गाड्या ॲक्च्युली इथे जास्त असतात. आणि तुम्हाला एक वॉटरफॉल पण दाखवायचा आहे जो आम्ही तुम्हाला जाताना दाखवतो. हा, वॉटरफॉलसुद्धा आहेत, त्याची रील बनवायची आहे आपण. इगो बघा, आम्ही कुठेतरी आलो ॲक्च्युली. आम्ही आमच्या वृंदावनामध्ये हरवले ॲक्च्युली. आलो व्यवस्थित ठिकाणी, लोहवन. लोहवन. येस, लोहवन. लास्ट बॉर्डर आहे बाई, कळलं ना? हां. मी ॲक्च्युली ऍक्च्युली आपण तसं वरून यायला पाहिजे होतं. असं झालं, चला पुढून जायचं, खाली जायचं ना नक्की आता. मग चला आता प्रसादाला जाऊ, कारण आम्ही विचार केला खूप थकलेत आम्ही. शोधून ए, शट. शकासूर का उद्धार कोण आहे शटासूर? असं कोणतरी आपण गाईड करायला कोणतरी हवं होतं. पण ठीक आहे. पाय वाट आहे. हे मला जे आवडलंय, हे बघा, हे खूप आवडले मूर्ती. हे महावन, इकडनं असा ब्रिज आहे. हे आपण नंतर जाऊ इथे. आम्ही चुकीचे आलो, सॉरी गाईस. हा, आम्ही ॲक्च्युली भरपूर चुकीचे आलो कुठेतरी. कुठून तरी आलो, आता भेटला काय असं चला आता पावसाच्या याच्यामध्ये या छान आहे वातावरण, असं इकडे हिरवगार. ते पण ते तिकडेच बसलेले आहेत गुरुजी मग असे. टेक केअर ऑफ युअर चिल्ड्रन, म्हणजे तरी रिस्क घेऊ नका. ए आधू चप्पल नाही घालायची, बट काढ ब्रह्मांड कुठे काढ. हे बघा, भारी भारी यशोदा. मदर यशोदा सॉ द युनिवर्स इन कृष्णा माउथ. माता यशोदाने कृष्णाच्या तोंडामध्ये अख्खं ब्रह्मांड बघितलेलं. आय थिंक हा तो स्पॉट असेल. इथे रासलीला घडते. खूप सुपर वातावरण आहे. असं वाटतं आपण ॲक्च्युअलमध्ये वृंदावनाला, ॲक्च्युअली मी कधी गेलो नाही, बट कदाचित हाच फील कृष्णा वृंदावनमध्ये येत असेल असं मला वाटतं. हे बघा, गोचरण लीला. इथे कुठे गोचरण लीला आहे? हे बघा, खाली ॲक्च्युली चिखल आहे, बट सुपर आहे यार ॲक्च्युली. तुम्ही तर बोलतो तुम्ही आता एकदाच काही तर येतच राहा असं, आणि इथेच तुम्ही राहाल असं मला वाटतं. इतकं छान वातावरण आहे. हे बघा, इथे आमचं फोटोशूटसुद्धा चालू आहे. मला फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट नाही ॲक्च्युली, बट खूप मजा मस्ती चालू आहे आणि सगळे एन्जॉय करतो आहे. असं वाटतं आहे आमचा वेळ वाया जात नाही. आमचा वेळ पूर्ण आता जन्माष्टमीसाठी सुद्धा इथे खूप गर्दी जमणार आहे असं मला वाटतं आहे. सो आणि आता 12 वाजता झालं आहे टायमिंग, तर तुम्हाला माहिती आहे माझी दळीदी टायमिंग असते दरवेळेस. तर त्यामुळे बघा, याचं नाव काय माहिती नाही मला. हे बघा, इथे फोटोशूट चालू आहे. मॅडम इथे पोज देऊन आहेत आणि आमचा फोटोग्राफर इथे. कोण आहे? आय थिंक याच्यात पण मासे आहेत. मासे आहेत, ओके. हे बघा, आपली पब्लिक. यमुना, अच्छा ओके, यमुना आहे. हे बघा, पूर्ण झाड पण ॲक्च्युली इथे सगळंच एकदम पॉझिटिव्ह वाईब्स देत आहेत. सुपर वातावरण आहे यार, खूप भारी आहे. खूप भारी वातावरण आहे ॲक्च्युली. आणि आपण जाऊया आता पुढे बघा पुढची क्लिप काय, पुढे जाऊन क्लिप घ्या आणि एन्जॉय करू. लेट्स कंटिन्यू. कुठे चालेल डायरेक्ट प्रसादाला, पण आम्हाला हा ब्रिज जरा इंटरेस्टिंग वाटला. सो जरा इकडनं चढून वातावरणाची मजा घेऊ. 2 ब्रिज आहेत, पण हा जरा रिस्की आहे. ठीक आहे. हो हो हो, हे बघा मासे बघा, मासे बघा. असं वाटतं की पूल इथे बघा खूप सुपर आहे. मासे बघा, खरंच खूप सुपर आहे. मोठे छोटे मोठे आहेत. पांढरा सगळं आहे. इथे म्हणतो इथे याच तुम्ही. कलर गेलाय. अयो हा बघ केवढा मोठा आहे बघ. तिकडे बघ किती मोठा आहे. हा बघ केवढा मोठा आहे. अमेझिंग आहे. हे बघा, इकडनं असे फिरतात, एवढाच आहे. भले हा कुंड छोटा आहे, बट मासे फार आहेत इथे, एन्जॉय करतात. ऑक्सिजनची पण गरज वाटत नाही या लोकांना. नाही तर कोण बॉन्डलर पण नाही इकडे, की असे मासे सुद्धा या पाण्यात राहतात. पहिले ना यमुनेत मजा. काहीतरी बोलते आता माझं कारण हे बघा पूर्ण ओला झालं. मोजके 2च पोस्ट केले मी गोवाला. नाईट आउट पूर्ण गेला, 12 दिवस पूर्ण गेला. खूप ओके, खूप काही बघायला मिळते, नवीन काहीतरी आहे ॲक्च्युली. रस्ता आम्ही हरवत नाही, आम्हाला ना खूप नवीनच सगळं बघायला मिळतं. त्यामुळे आम्हाला कळत नाही कुठे नक्की माझ्याकडे कुठे जाऊ फिरायला. सो तुम्हाला मी परत बॅक कॅमेरा दाखवतो, कारण माझी अवस्था बघितला तेवढं सगळं डल झाला चेहरा. बट तुम्ही प्रवासाचा मजा आहे, प्रवासाची. आम्हाला खजिन्यासारखं एक मिळालं आहे. हे बघा, मॅप मिळालं आहे, कारण आम्ही 2दा हरवलो होतो. आता मॅप मिळालं. हे भरपूर गोष्टी बघा. याचा आपण एक फोटोज काढून घेतलाय. हे बघा, इतकं सगळं आम्ही फिरलो ॲक्च्युली. एवढ्या गोष्टीमध्ये आम्ही हरवलो होतो. आपण आले, इथून आले ना, पण आपण वरून नाही, आपण इकडनं झाले बघ, इकडनं. आणि तो ब्रिज, आपण ब्रिज कुठे तो आपण चढलेलो. आणि आपण इथेच आहोत. अबा या शंकराच्या पिंडाच्या इकडे आहोत, बरोबर ना. आपलं आता आपण पिंड बघितलेली. सो आपण आलो, आपल्याला कळलं आहे आपल्याला फायनली आपण कुठे आहोत. हां, तिकडे जाऊच. भरपूर बघा, जाऊ आपण तिकडे. आधी काय खाऊन ललिता भवन बघा, ललिता भवन. इथे फ्री असतो जेवण, फ्री असतो प्रसाद ॲक्च्युली. तो सगळ्यांनी शक्यतो जरासाच घ्यावा, कारण तो कसं वाया नाही घालायचा. आणि ही आहेत ना भरपूर वेळ आम्हाला भूक लागली तर हे लोक टाइमपास फोटोशूट करत येते. आणि हा तिसरा आहे ना, हा तर ती तुम्ही बोललो असतो, बट ठीक आहे.
जरासं जेवायचं आणि मग जाऊ पुढचं अजून फिरायला भरपूर वृंदावन फिरायचं त्यामुळे. ठीक आहे, चल लेट्स गो. तिकडेच असतात. हे ॲक्च्युली असते, पण हे पटापट होऊन जाते, जास्त वेळ लागत नाही. आणि आतमध्ये बसायला सुद्धा व्यवस्था आहे, ते सगळे मी आज जाऊन दाखवतो त्यांना आग्रा जामून सगळ्यांना. तेव्हा जन्माष्टमीचा आतमध्ये आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. भेट. उरलेल्या पार्टमध्ये पूर्ण आपण जेवढं वृंदावन बाकी आहे ते फिरणार आहोत. सो स्टे ट्यून. लवकरच तो ब्लॉग